अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि ह्या श्रावण सोमवारपासून जर आपण 16 सोमवारचं व्रत चालू केलं तर नक्कीच आपल्याला याचं यश प्राप्त होणार आहे. आणि हे सोमवार म्हणजे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला कसे करता येईल हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ते हे सोमवार कोणी करावे, पूजा मांडणी कशी करावी, याचं उद्यापन कसा करावं, हे पूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा आता 16 सोमवार व्रत कोणी करावे, तर 16 सोमवारचं व्रत आहे ते हे कोणीही करू शकतं. मुलगा, मुलगी, बाई, माणूस हे म्हणजे कोणीही करू शकतं. ज्यांना आपल्याला इच्छा आहे त्यांनी हे सोमवारचं व्रत करायचं आहे. आणि हे सोमवारचं 16 सोमवारचं व्रत करणं म्हणजे आपल्यासाठी खूप म्हणजे भाग्याचं आहे. कारण आपण जेव्हा भगवान शिवाची सेवा करतो, तेव्हा भगवान शिव, माता पार्वती आपल्यावर भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त करत असतात. आणि जेव्हा आपल्याला हे उपवास करायचे आहे, तेव्हा आपल्याला भगवान शिवाची प्रार्थना करायची आहे, की माझ्याकडून हे 16 सोमवार व्रत पूर्ण करून घे, म्हणून प्रार्थना करायची. तर 16 सोमवार आपले बरोबर पूर्ण व्हायला कुठलंही आपल्याला संकट येत नाही. तर बघा सुरुवातीच्या ते पहिल्या सोमवारी आपल्याला पूर्ण व्यवस्थित आपली पूजा मांडणी हे ते सगळं आपल्याला आधीच तयारी करून ठेवायची आहे. आणि आपल्याला पूजेला सोमवारी आपलं अगदी शुचिर्भूत आपल्याला होऊन पूजा करायला बसायचं आहे. तर श्रावणी सोमवारी तुम्ही सकाळीच उठून लवकर पूजेची तयारी करून ठेवली म्हणजे आपल्या पूजा करायला सोपं जातं. तर बघा ह्या याच्यामध्ये आपल्याला चौरंग लागणार आहे. त्यावर आपल्याला पांढरा कपडा, कारण भगवान शिवाला हा पांढरा कलर प्रिय आहे म्हणून आपल्याला पांढरं त्याच्यावर वस्त्र अंथरायचं आहे. आणि तुम्ही जर केळीचे खांब वगैरे आणले तरी चालतील, नाहीतर तुम्हाला आंब्याचे 4-5 डगळे आणायचे आहेत, तेच आपल्याला चौरंगाला बांधून घ्यायचे आहेत. आणि भगवान शिवांचा फोटो आपल्याला त्या चौरंगावर मांडायचा आहे. आणि समोर आपल्याकडे शिवपिंड आपल्याकडे तर असतीच आहे. ती भगवान शिवपिंड आपल्याला समोर त्या फोटोच्या समोर आपल्याला मांडणी करायची आहे. आणि गणपती म्हणून आपल्याला सुपारी ठेवायची आहे पूजेला. तर आता ही पूजा मांडणी झाली आणि आपल्याला म्हणजे तुपाचा दिवा, तेलाचा दिवा आपण पूजा करायच्या आधीच आपल्याला लावून ठेवायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती पण आपल्याला ओवाळायची आहे. तर ही पूजा मांडणी झाली. तर पूजा साहित्यामध्ये बघा आता ताटामध्ये काय घ्यायचं आपल्याला, तर भस्म घ्यायचं आहे, अक्षदा घ्यायच्या आहे, पांढरी फुलं घ्यायची आहे. तर अक्षदा सुद्धा आपल्याला ह्या पांढऱ्या घ्यायच्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही फुलं सुद्धा घेताल तर ते सुद्धा पांढऱ्याच कलरची घ्यायची आहेत. फक्त गणपती बाप्पाला आपल्याला लाल कलरचे फुल घ्यायचं आहे. आणि जेव्हा वस्त्रमाळ आपण सुद्धा घेतो तर ती वस्त्रमाळ सुद्धा भगवान शिवासाठी आपल्याला पांढरी, त्याला आपण एरवी हळदी कुंकाने रंगवत असतो, तर आता त्याला आपल्याला साधं पांढरीच ठेवायची आहे. तर हे साहित्यामध्ये झालं. आणि एखादं फळ समजा तुम्ही जे काही पूजेला समोर मांडणार आहेत फळ, आणि अशी ही पूजा आपल्याला म्हणजे पंचामृत एका अभिषेकाला तांब्या, ताम्हण, पळी आणि त्यामध्ये पाणी आपल्याला हे असं घ्यायचं आहे सगळं. तर जेव्हा आता आपल्याला पूजेला बसायचं आहे तेव्हा आपल्याला संकल्प करायचा आहे. तर संकल्प करताना जेव्हा आपण उजव्या हातामध्ये पाणी घेतो पळीनं, त्यात आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल टाकायचं आहे. आणि आपला जो काही संकल्प आहे, मी 16 सोमवार करेल किंवा 12 महिन्याचे करेल किंवा जे करेल तुम्ही, ते संकल्प सोडून आपल्याला तो ताम्हणात पाणी सोडायचं आहे संकल्प केलेलं. आणि मग आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. तर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांची पूजा करताना आपल्याला ती सुपारी ताम्हणात ठेवायची आहे, त्याच्यावर अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, आपल्याला हा मंत्र म्हणून त्या सुपारीवर अभिषेक करायचा आहे. आणि पुसून आपल्याला परत ती चौरंगावर खाली अक्षदा टाकायची आहे, लाल अक्षदा, आणि त्यावरती गणपती सुपारी ठेवायची आहे. आणि नंतर मग ठेवल्यानंतर आपल्याला त्याला हळदी कुंकू अक्षदा गुलाल आणि लाल फुलं अर्पण करायचं आहे. आणि वस्त्रमाळ, रंगवलेली वस्त्रमाळा गणपती बाप्पाला घालायची आहे. आणि ह्यानंतर आपल्याला भगवान शिवाचे आपल्याला आपले शिवपिंड आपल्याला ताम्हणात घ्यायचे आहे. आणि त्यावर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. पहिले साधं पाणी, नंतर पंचामृत आणि परत साधं पाणी घालून अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं हा मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक झाल्यानंतर पुसून परत ती आपल्याला मूर्ती शिवपिंड आपल्याला आपल्या भगवान शंकराच्या फोटोसमोर आपल्याला मांडायची आहे. आणि तिथं मांडल्यानंतर त्यांना आपल्याला 3 बोटांनी भस्म लावायचं आहे पिंडीला. आणि आपल्याला ह्याला आपल्या जेव्हा आपण भगवान शिवाचा आपल्याला फोटो असतो त्याच्यामध्ये जर गणपती, पार्वती वगैरे असेल तर त्यांना आपल्याला हळदी कुंकू अक्षदा लावायचे आहेत. आणि फक्त आपल्याला शिवाला भस्म लावायचं आहे. आणि पांढरे फुलं अर्पण करायचे आहेत.
जर तुम्हाला धोत्र्याचं फूल फळ मिळालं तर खूपच चांगलं. ते पांढरं फूल अर्पण करायचं आहे आणि पांढरी वस्त्रमाळा अर्पण करायची आहे आणि फोटोला तुम्ही गणपती बाप्पा ते असल्यामुळं कलरच्या लाल पिवळ्या फुलाचा तुम्ही हार घालू शकता. फक्त शिवाला आपल्याला पांढरी फुलांचं अर्पण करायचं आहे. अशी ही पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला 11वा अध्याय पठण करायचा आहे आणि 11वा अध्याय पठण झाल्यानंतर आपल्याला जे काही आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा असतो तो ह्या याच्या दिवशी चुरमा असतो. गूळ आणि ह्याचा पोळीचा चुरमा असतो. तर चुरम्याची पोळी करताना म्हणजे आपल्याला पोळी घ्यायची आहे आणि ती बारीक चुरा करून त्याच्यामध्ये तूप टाकून गूळ सुद्धा बारीक करून आपल्याला त्याचे लाडू बांधायचे आहेत. तर ते लाडू आपल्याला म्हणजे 3 भाग करायचे आहेत. एक देवाला, एक गाईला आणि एक आपण आपल्या घरासाठी प्रसाद म्हणून. आपल्याला असे हे 3 समोर नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि मग आपल्याला आरती करायची आहे. तर पहिली आपल्याला गणपती बाप्पाची आरती, नंतर भगवान शिवाची आरती, जी तुम्हाला आवडत म्हणजे येत असेल ती आपल्याला तुम्हाला आरती म्हणायची आहे. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे आणि जो तो आपल्याला नैवेद्य आपण 3 भाग केले, ते एक गाईला घालायचा आहे, एक देवाला आहे, तर तो देवाचा सुद्धा तुम्ही प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटू शकता आणि जो एक आपल्यासाठी आहे तो तुम्ही स्वतः जेवताना पहिले तो प्रसाद खायचा आहे आणि मग उपवास सोडायचा आहे संध्याकाळी. आणि ही पूजा तुम्ही प्रदोष टाईमला करायची आहे. संध्याकाळच्या दिवे लागायच्या टाईमला ही पूजा करायची आहे. आणि ही पूजा केल्याने जे काही आपल्या घरामधली म्हणजे नकारात्मक वातावरण आहे ते सुद्धा निघून जातं. सकारात्मक वातावरण तयार होतं आपल्या घरामध्ये. सुख, शांती, ऐश्वर्य लाभतं. आणि ही अशी पूजा केल्याने जे काही तुमच्या इच्छा असतील त्या सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होतात. आणि जे काही तुम्हाला वाटतंय आपल्या घरामधलं जे दूषित वातावरण आहे ते निघून गेल्यानंतर मग घर कसं प्रसन्न होतं. आणि हे असं तुम्ही आपल्याला 16 सोमवार व्रत करायचं आहे आणि एखादा जर तुमचा अडचणीमध्ये जर सोमवार गेला तर फक्त त्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या सोमवार जे करताल त्या सोमवारपासून आपल्याला परत धरायचं आहे. 1 सोमवार, 2 सोमवार तुमचे असे पिरियडमध्ये वगैरे गेले तर ते सोडून द्यायचं, पण उपवास करायचा. तर पण असे आपल्याला म्हणजे 16 म्हणजे एखादी 2-4 वर ते शिल्लक होणार आहेत. तर तशी आपल्याला उपासची ही पद्धत आपल्याला ही करायची आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं हे करायचं आहे आणि बऱ्याच जणांना सोमवार म्हणजे की भीती वाटते, पण काही कुठलीही भीती न बाळगता तुम्ही हे उपवास करायचा आहे. आणि ज्यांना हे 12 महिन्याचे उपवास चालतात त्यांनी 12 महिन्याचे करू शकतात आणि ज्यांना एक टाईम जेवण करायचं आहे त्यांनी एक टाईम करायचा आहे आणि नाही त्यांनी निराळाचा करू शकता. ते आपल्या ऐच्छिक आहे, की तुम्हाला जसा उपवास करायचा. पण हे 16 सोमवार अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशी करायचे आहेत. आणि ह्यानी आपल्याला असे आपल्या भोळ्या भावाने जर आपण असे उपवास केले, आपली अशी पूजा केली म्हणजे तर आपल्याला भगवान शंकर आणि माता पार्वती आपल्याला खूप आशीर्वाद प्राप्त करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.